श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामीचरण सेवा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत की शिवपुराणानुसार महादेवाला कोणत्या रसाने म्हणजेच कोणत्या द्रव्याने अभिषेक केल्यावर आपल्याला कोणते फायदे होतात आणि कोणते फळ मिळते. मैत्रिणींनो, आपण दर सोमवारी किंवा श्रावण सोमवारी किंवा महाशिवरात्री दिवशी शिवलिंगावर अभिषेक करत असतो. शिवलिंगावर अभिषेक करताना अनेक प्रकारची द्रव्ये वापरून अभिषेक केला जातो. अभिषेक करण्यासाठी वेगवेगळे पदार्थ वापरले जातात. तर आपण जाणून घेऊया की शिवपुराणानुसार कोणत्या रसाने म्हणजेच कोणत्या द्रव्याने अभिषेक केल्याने कोणते फळ प्राप्त होते. आपल्या घरात कोणी आजारी व्यक्ती असेल किंवा लहान बाळाला ताप असेल तर आपण महादेवांना जल अर्पण केल्याने त्यामध्ये लवकर फरक पडतो. आपल्या घरात सुख शांती नांदण्यासाठी तसेच आपत्तीवृद्धीसाठी सुद्धा आपण महादेवाला जलाभिषेक करू शकतो. तल्लख बुद्धीसाठी आपण महादेवांना साखर मिश्रित दुधाचा अभिषेक करू शकतो. त्याचप्रमाणे आपल्या घरात सुख शांती आनंदी आनंद नांदण्यासाठी लक्ष्मी टिकून राहण्यासाठी आपण महादेवांना उसाच्या रसाचा अभिषेक करू शकतो. त्याचप्रमाणे जर आपण गंगेच्या पाण्याने महादेवांना अभिषेक केला किंवा गंगेचे पाणी महादेवांना अर्पण केले तर आपल्याला मोक्षप्राप्ती होते. मधाने जर आपण महादेवांना अभिषेक केला तर आपल्याला असह्य रोगातून मुक्ती मिळते, क्षयरोगातून आपल्याला मुक्ती मिळते. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक अँड शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.